नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष, गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज गुरुवार दिनांक 9 जुलै 2026, ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष, नवमी तिथी आहे. सकाळी 10:36 पुढे दशमी तिथी आहे. अश्विनी नक्षत्र आहे दुपारी 4:56 नंतर भरणी नक्षत्र आहे. सुकर्मा योग आहे सकाळी 10:12 पुढे धृती योग आहे. गळकरण आहे सकाळी 10:38 पुढे रात्री 9:32 वाणिज्यकरण आहे आणि त्यानंतर विष्टीकरण लागणार आहे. आजचा दिवस रात्री 9:32 उत्तम आहे. पाहूया आजच्या शुभ अशुभ वेळा. पहिली शुभ वेळ आहे सकाळी 5:29 ते 7:13 दुसरी शुभ वेळ आहे 12:26 ते 3:54 तिसरी शुभ वेळ आहे संध्याकाळी 5:38 ते रात्री 8:38 आता पाहूया अशुभ वेळा. पहिली अशुभ वेळ आहे सकाळी 7:13 ते 8:56 दुसरी अशुभ वेळ आहे 3:54 ते संध्याकाळी 5:38 तिसरी अशुभ वेळ आहे रात्री 9:54 ते मध्यरात्री 12:26 आज राहुकाळ आहे दुपारी 2:10 ते 3:54 आज दक्षिण दिशेला प्रवास करू नये. पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि आत्मविश्वासाचा असेल. रखडलेली कामे पूर्ववत होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. तुमच्या निर्णय क्षमतेची आणि नेतृत्वाची प्रशंसा होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाईक भेटीगाठी होतील. प्रकृती उत्तम राहील. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. लाल रंगाचे कपडे वापरा म्हणजे आपला त्याने फायदा होईल. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशी आजचा दिवस संमिश्र दिवस असेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यवसाय भविष्यात चांगले फळ देणारे असतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणुकीची कमतरता भविष्याचा विचार करा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असा असणार आहे. आपल्या तीक्ष्ण बुद्धीचा कामाच्या ठिकाणी फायदा होईल. नोकरी व्यवसायात वेळेचे नियोजन करा. घाई गडबडीत निर्णय घेणे टाळावे. आर्थिक वाढ होईल. अनावश्यक खर्च टाळा. कामात शिस्तीचे पालन करा. कामाचा अतिताण टाळा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. कुटुंबात सुसंवाद राखा. मेहनतीचे फळ मिळेल. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसुद्धा आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यवसायात लाभ होईल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वाद टाळावेत. बढतीचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासोबत नात्यात गोडवा येईल. जुने वाद मिटतील. त्याच्या पुढील असे सिंहरास. सिंहराशीत आपणास आजचा प्रभावशाली असू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व क्षमता दिसून येईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळू शकेल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद जाणवतात. एखादी आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीत आजचा दिवस संमिश्र असा असणार आहे. वैवाहिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळेल. नवीन नोकरी किंवा नवीन पदभार मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक जीवनात सकारात्मक ऊर्जा राहील. जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत गोडवा राहील. प्रकृती चांगली राहील. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीत आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खुश होतील. नवीन व्यवसायास पूरक ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. इच्छापूर्तीचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहील. जुन्या आजारावर उपाय करा. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. त्यापुढे रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीत आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल. तुमची निरीक्षक शक्ती आणि कामाची लकब यामुळे पुढे राहाल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. धनलाभाचे संकेत आणि योग आहेत. नात्यात गोडवा राहील परंतु संयम ठेवा. कामाच्या तणावामुळे थकवा जाणवू शकतो. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीत आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांशी जुळून घ्यावे लागेल. आवक ठीक असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवा.
आर्थिक नियोजनांकडे लक्ष द्या. आरोग्य मध्यम राहील. कुटुंबासोबत वैचारिक मतभेदाची शक्यता आहे, तेव्हा सांभाळून राहा. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीत आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी दाखवाल. नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. भागीदारीत फायदा होईल. पूर्वी केलेल्या कामाचे फळ म्हणून आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुने व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीत आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. व्यवसायात आणि नोकरीत शिस्तीने काम करणे फायदेशीर राहील. सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात समजुतीने आणि शांततेने वागा, म्हणजे वाद टाळू शकाल. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीस आजचा दिवस मनासारखा नसणार आहे. तुमची कामे वेळेत पूर्ण करा. नवीन संधी मिळाल्यामुळे व्यवसायात प्रगती होऊ शकते. पैशाची आवक चांगली राहील, परंतु व्यवहारात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कौटुंबिक स्वास्थ्य ठीक राहील. आरोग्यासंबंधित छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवू शकतात. एकूणच संयम आणि नियोजनामुळे दिवस चांगला जाईल. आपला दिवस आनंदाने जावो हीच सदिच्छा. शुभम भवंतु.